मोहिते पाटलांनी पवारांची साथ दिली तर माढा मतदारसंघात करिश्मा होऊ शकतो का? माढा लोकसभेसाठी खासदार निंबाळकरांना ग्रीन सिग्नल, मोहिते पाटील नाराज. मोहिते पाटलांना डावलणे भाजपला महागात पडू शकतं का? बावनकुळेंच्या दौऱ्यानंतर मोहिते पाटील ॲक्शन मोडवर. माढा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तशी त्यांनी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्तही केली. मी इच्छुक आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. आता ऐकण्याच्या बाहेर गेलेले आहेत कार्यकर्ते आणि मी पक्षाकडे मागणी करणार आहे की मला या ठिकाणाहून उमेदवारी द्यावी. मी काम केलेलं आहे पक्षाचं, त्या गुणावर मला द्यावी. लढवायची तयारी पूर्ण आहे. तयारी मतदारसंघाची चाचपणी सुरुवात करायला लागणार आहे. आता दौरे चाचपणी करायची गरज नाही आहे मला, कारण मी पक्षाचं काम करत असताना गेले 3.5 वर्ष झालं ग्रामीण भागात सगळीकडे फिरलेलं आहे. सगळ्यांशी कंटिन्यू संवाद आहे, संपर्क आहे आणि अजून राहणारही आहे. माझ्या स्वभावातच हे आहे की सगळ्यांच्या संपर्कात राहायचं. कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून बॅनरही लावले. मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार निंबाळकरांना हिरवा कंदील दाखवत त्यांचं कौतुक केलं. बोर्ड लागले गेलेले. प्रत्येक बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, परंतु शेवटी आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, तिथे निर्णय होतो आणि तिथूनच मग आमचे उमेदवार ठरतात. खरं तर पक्षामध्ये कुठलेही मनभेद नाही आहे, मतभेद नक्की असतात, शेवटी कुटुंबातही असतात. त्यामुळं काही मतभेद असतील पक्षाच्या स्तरावर पक्षाच्या स्तरावर त्याला आम्हाला मतभेद दूर करता येतील. त्यामुळे यांनी बोर्ड लावले का आणि त्यांनी बोर्ड लावले का, यापेक्षा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 100% माळा लोकसभा 51% मतं घेऊन विजयी होईल. बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर मोहिते पाटील गट अस्वस्थ झाला असून जोरदार कामाला लागल्याचं दिसत आहे. आता मोहिते पाटील माढ्यामध्ये गनिमी कावा करणार का? समोरासमोर येऊन लढणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जर भाजपाने मोहिते पाटील यांना डावललं तर इंडिया आघाडी याचा फायदा मोहिते पाटील यांना आपल्याकडेच खेचू शकते आणि याचा फायदा मोहिते पाटील यांना होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये शरद पवार गेम चेंजर ठरू शकतात. याचं कारण ते म्हणजे शेतकऱ्यांची भाजप सरकारवरील मोठी नाराजगी. कांदा निर्यात, शेतमालाला हमीभाव यामुळे शेतकरी भाजप सरकारवर चिडून आहे आणि माढा मतदारसंघात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग आहे. याचा फायदा मोहिते पाटलांना होईल. दुसरी राजकीय बाजू आणि ताकद पाहिली तर फलटणमधून रामराजे निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे ते मोहिते पाटील यांना साथ देतील. बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर लगेच त्यांनी मोहिते पाटील कुटुंबाची भेटही घेतली आहे. तर माळशिरसमधून मोहिते पाटलांचं लीड मिळेल. करमाळा मतदारसंघात आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची साथ मोहिते पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. या दोघांनाही आमदार संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व संपुष्टात आणायचं आहे. तर सांगोला आणि माढामधूनही मोहिते पाटील यांना चांगलाच प्रतिसाद देतील. मानखटावमधूनही 30 ते 40% मतदान हे मोहिते पाटील यांना होईल. सर्वात महत्त्वाचं, इंडिया आघाडीची उमेदवारी मिळाल्याने सर्व विरोधी पक्षांची ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीमागे उभं राहील आणि मोहिते पाटील निवडून येऊ शकतात आणि हा करिश्मा करण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील काय निर्णय घेत आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शांत करण्यात यशस्वी होत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. माढा लोकसभेमध्ये शरद पवार गेम चेंजर ठरू शकतील का? मोहिते पाटील भाजप सोडण्याचं धाडस करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आमचं चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा.